विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या अंकगणित या विषयातील काही महत्त्वाच्या आणि संभाव्य प्रश्नांची माहिती घेत चाललोय. प्रश्न क्रमांक 29 पहा. एका बैलगाडीच्या चाकाची त्रिज्या 70 सेमी आहे. तर ए या गावाहून 1.1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बी या गावी पोहोचेपर्यंत त्या बैलगाडीच्या चाकाचे किती फेरे होतील? आता जर अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये चाकाचे किती फेरे होतील या प्रश्नाचं उत्तर काढायचं असेल तर हे सूत्र वापरायचं आहे. पहा, होणारे फेरे बरोबर अंतर भागिले परिघ. अर्थात अंतर किती आहे? 1.1 किलोमीटर. पण इथं चाकाची त्रिज्या सेंटीमीटर मध्ये दिलेली असल्यामुळे इथं अंतर सुद्धा सेंटीमीटर मध्येच करून घ्यायचं. त्यासाठी 1 किलोमीटर म्हणजे 1,00,000 सेंटीमीटर असतात. म्हणून याला 1,00,000 न गुणा 1 2 3 4 5 भागिले परिघाचं सूत्र 2 पाय r. 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले त्रिज्या आहे 70. भाग द्या. 7 × 7 7 10 70. पुन्हा ही 10 न भाग द्या. 0 गेली 0 गेली. आता गुणाकार करा. 1.1 ला यानं गुणा 11 × 11 किती शून्य आहेत? 1 2 3 4 4 शून्य आहेत. परंतु इथं पॉइंट आहेत गुणाकारामध्ये म्हणून उजवीकडून 1 पॉइंट द्या. इथं येईल भागिले छेदस्थानी किती राहिले? 2 गुणिले 22. ठीक आहे, भाग द्या. 22 × 22 22 पंचे 110. या 2 शून्य राहिल्या. बे 1 बे बे दोन्ही 4 उरला 1 10 बे पंचे 10 शून्य. 250 फेरे होतील. पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे गणित विषय बेसिक कन्सेप्ट क्लॅरिटी शॉर्टकट आणि ट्रिक्स समजून घ्यायचे असतील तर द टेक्निक कॉम्पिटिटिव्ह अकॅडमीने टॉपिक वाईज इन डिटेल अंकगणित स्पेशल हा मार्गदर्शन वर्ग सुरू केलेला आहे. तो जरूर जॉईन करा. तुम्हाला निश्चित फायदा होईल. धन्यवाद.